कडून अजूनही जन्माचा दाखला आणि जन्मकुंडली घेतलीच नाहीये। असतील नाही या दोन्ही गोष्टी त्या मुलीकडे। हे शिवा, अरे काय झालं? कसला विचार करतोय? वहिनी साहेबांचा फोन आला, काय म्हणाले त्या? काय ना, ते सरकारने एक काम सांगितलं होतं, ते झाले का विचारायला फोन केला होता। काम? कसलं काम? ते काय नाही, ते ऑफिस मधल्या वर्कर लोकांचे कागदपत्र गोळा करायला सांगितलेत, ते शक्तीचे कागदपत्र मला आणायला सांगितलेत। अच्छा अच्छा। शिवा, शिवा, अम्मा एवढ्या रात्री येते? अरे आलो आलो, तू जेव। अम्मा एवढ्या रात्री इथे? घरी सगळं ठीक आहे ना? हा मग माझ्याकडे काही काम होतं का? अम्मा मला फोन करून सांगायचं ना, मी आलो असतो, तुम्ही कशाला एवढ्या लांब आलात? शक्तीचीच आहे स्कूटर। ते वस्त्राने त्या गॅरेजवाल्याकडून विकत घेतली, त्याच्या इथे गाडी लावायला सेफ नाही ना, म्हणून इथे लावतो तो। तुम्ही सांगितलं नाही काय काम होतं का? म्हणजे सगळं ठीक आहे ना नक्की घरी? सगळं ठीक असतं। मी ते जन्मकुंडलीचं। अच्छा, जन्मकुंडली घेऊन आलात? वाह, बरं झालं आत्ता घेऊन आलात अम्मा। पण अम्मा मला सांगायचं ना, मी आलो असतो, तुम्ही कशाला इथे आलात? अच्छा, शक्तीला कळायला नको म्हणून तिची नजर चुकवून आलात का? ते आपलं सिक्रेट, पुरणपोळी सिक्रेट, काय तुम्हाला ऐन वेळेला सुचलं? शिवा, मला खरं खरं सांगा, नाही म्हणजे तुझ्या साहेबाला शक्तीची जन्मकुंडली आणि जन्म दाखला कशाला हवाय? अम्मा अहो, खरंच मला नाही माहिती ते। आता काय त्यांनी मला काम सांगितलं ते मी करतो। हवा असेल त्यांना कदाचित ऑफिसच्या रेकॉर्डसाठी वगैरे। अयो, असं नोकरीसाठी कोणी जन्मकुंडली मागतं हो? हे बघ, म्हणजे तुला हे थोडं असं विचित्र नाही का वाटत आहे? हो अम्मा, आमचे प्रिन्स सरकार जरा वेगळेच आहेत, एवढे मोठे बिझनेसमन आहेत ते। त्यांचं ते ज्योतिष कुंडली वगैरे या गोष्टींवर विश्वास आहे, ते मानतात। पण तुमची लेक नाही मानत ना, म्हणून मी तुम्हाला सांगितलं। शक्तीची जन्मकुंडली आणि जन्म दाखला आमच्याकडे नाहीये। नाहीये म्हणजे? नाहीये म्हणजे आत्ता आमच्याकडे नाहीये। आता नाहीये म्हणजे नेमकं काय झालंय? हरवली बिरवली की काय? हा, हरवलेत। हा बरोबर, हरवलेत ते आम्ही शिफ्टिंग मध्ये ना सगळे हरवलेत बघ। शिवा, मी घरी शोधले बघ, पण नाही सापडले रे। शंभो, आता काय करायचं मी? वहिनी साहेबांना तर मी सांगून बसलो की उद्याच्या उद्या तुम्हाला कुंडली आणि दाखला आणून देतो म्हणून। आता कुठल्या तोंडाने जाऊ त्यांच्या समोर? अम्मा, एक मार्ग आहे, आपण शक्तीची नवीन कुंडली बनवूया। तुम्ही फक्त मला तिची जन्मवेळ, जन्म तारीख आणि ठिकाण सांगा, मी बनवून घेतो। ते जन्म दाखल्याचं नंतर बघू ना। जन्म तारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण मला तरी कुठे माहित आहे? अम्मा, अम्मा, हा सांगताय ना? काय? अहो, शक्तीची जन्म तारीख, जन्मवेळ आणि ठिकाण। आता कोणती तारीख आणि वेळ सांगू याला? खोटं तरी कसं बोलू? पण याला तारीख आणि वेळ सांगावीच लागेल। 10 वर्षांपूर्वी शक्ती आम्हाला ज्या दिवशी सापडली, तोच दिवस आमच्यासाठी तिचा जन्मदिवस। अम्मा, अहो एवढा काय विचार करताय? शक्तीची जन्म तारीख, वेळ आणि ठिकाण विचारतोय, विसरलत की काय? अयो, मी कशी काय विसरेन? शक्तीची जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण सांगा। हा सांगते ना बघ, ती शक्तीची जन्म तारीख 21 ऑक्टोबर। 21 ऑक्टोबर? हाँ
आणि जन्म वेळ रात्री 8:30 वाजता. 21 ऑक्टोबर रात्री 8:30 वाजता. आणि ठिकाण, जन्म ठिकाण? हा, जन्म ठिकाण ते बेळगाव. बेळगाव. 21 ऑक्टोबर रात्री 8:30 वाजता बेळगाव. 21 ऑक्टोबर रात्री 8:30 वाजता बेळगाव. 21 ऑक्टोबर रात्री 8:30 वाजता बेळगाव. हा अम्मा, थँक्यू. चला, माझं एक टेन्शन गेलं. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मस्तपैकी शक्तीची जन्मकुंडली बनवून घेतो. मी तिला काही सांगणार नाहीये, पण तुमच्याकडून पण तिला काही कळू देऊ नका. हा, येते मी. हा अम्मा, थांबा थांबा थांबा. मी येतो ना तुम्हाला सोडायला. तुम्ही कशाला एकटा जाता? नाही, मी जाईन एकटी. अरे मी काय फार लांब राहत नाही बघ. जाईन मी एकटी. हा, तू काळजी नको करू. येते मी. हा, बरं, सांभाळून जा. हा, थँक्यू. 21 ऑक्टोबर रात्री 8:30 वाजता बेळगाव. 21 ऑक्टोबर रात्री 8:30 वाजता बेळगाव. अरे शिवा, शक्तीची आई होती का? हो अम्मा. पण त्या इथं का आल्या? अरे त्यांचं एक काम होतं, ते जाऊ दे, नंतर सांगतो. नाना मला सांग, झटपट कुंडली बनवून देणार कोण आहे का ओळखी तुझ्या? अरे आहे ना माझा मित्र जोशी गुरुजी. क्या बात आहे, पटकन नंबर दे. चल. अरे हो, पण कुणाची झटपट जन्म कुंडली काढायची? शक्तीची. शक्तीची? म्हणजे ती पोर तुझ्याशी लग्न करायला तयार झाली? अरे शिवा, तुझं वागणं मला अजिबात पटलं नाही. अरे बाप म्हणून मला काही इज्जत आहे की नाही? परस्पर ठरवलं. मी काय बाप म्हणून मला काही किंमत आहे की नाही? अरे तू त्या घरचा घर जावईच होणार आहे. अरे उचलला धनुष्य की मारला तीर. का बस, नंबर दे पटकन. चल चल. हो देतो, पण कशापायी जन्मकुंडली पाहिजे तुला? सांगतो, सगळं सांगतो. चल आज चल. मला पटकन दे, पटकन. पाणी तर चल चल चल. अरे थांब. अम्मा, कुठे गेली होतीस तू एवढ्या रात्री? आणि फोन पण घेऊन गेली नाहीस? अगं ते मागच्या वस्तीमध्ये राणी काकींच्या घरी गेले होते बघ. त्या आजारी असतात ना, त्यांना बघायला गेले होते. दिवसभर वेळ नाही मिळाला ना, म्हणून जाऊन बघून आले बघ. ठीक आहे. अगं पण अम्मा, सांगून जायचं ना. आम्ही इथे तुझी किती काळजी करत होतो. इथेच तर होतं, काय सांगायचं त्यात? अगं इथेच तर गेली होती, ठीक आहे ग सगळं, पण सांगून गेली असती तर आमच्या जीवाला घोर नसता लागला ना. अहो, शक्ती अभ्यास करत होती आणि तुम्ही काहीतरी वाचत होतात बघा. म्हटलं तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून न सांगताच गेले. फारच उशीर झालाय ना. मी ना आवरून घेते. आधीच उशीर झालाय बघा. अप्पा, अम्माचं नक्की काय सुरू आहे? आज काहीतरी वेगळीच वाटते ती. नेहमीसारखं नाहीये. ती काही लपवते का आपल्यापासून? ते आधी शक्ती परत आले हे तुला पण माहिती आहे. त्या मैत्रीच्या कुटुंबासोबत त्या आधी शक्तीचा आपण सर्वनाश केला होता. तिला पण संपवून टाकला होता. मग ती परत का आले? का आले चेटकोबा? मला सांग, मला उत्तर दे. माझ्या मनात वेगळी शंका आहे. त्या मैत्रीच्या कुटुंबातलं कोणी परत तर नाही आले ना? त्या आदिशक्ती त्यासाठी तर परत नाही आले ना? सांग चिटकोबा, मला सांग, ती आदिशक्ती कोणासाठी परत आले? मला सांग, ती का आले? कोणासाठी आले? सांग चिटकोबा, सांग. मला कौल दे. अम्मा काहीतरी लपवते असं का वाटतंय मला? शिवा आणि तिच्यात काहीतरी बोलणं झालंय, पण माझ्यापासून लपवण्यासारखं असं काय असेल? मी नाही राहू शकत शक्तीशिवाय. कुणी तिला आमच्यापासून दूर करू शकत नाही. आमचा जीव गुंतलाय तिच्यात. कुणीतरी येऊन आता तिच्यावर हक्क दाखवला तर आमचं काय होईल? आई जगदंबे, भविष्यात आमच्या नशिबात काय वाढून ठेवलंय हे तुलाच माहित. आता तूच सांभाळ सगळं.
अम्मा काय झालं? अगं तू अजून जागी आहेस? कसला एवढा विचार करतेस? नाही, काही नाही ग, झोपतच होते. झोपच येत नाहीये. पण अगं थांब. माझ्या मांडीवर डोकं ठेव. मी तुझ्यासाठी अंगाई गाते. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई. परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई. मीठ पाकळ्या डोळ्यांच्या ओ, मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. देवकी नसे मी बाळा भाग्य यशोदेचे भाळी. तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी. जगा वेगळी ममता, जगा वेगळी ममता, जगा वेगळी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. विजयलक्ष्मीच्या मनातली भीती योग्य आहे. शक्तीचा इतका लळा लागलाय हिला की उद्या समजा खरंच कोणी आलं आणि शक्तीला घेऊन जाऊ लागलं तर हिची काय अवस्था होईल, कशी सामोरं जाईल. किती वेळ लावला आणि हे काय असं चोरासारखा आलायस? टाईट होऊन झोपलाय तो. भूकंप आला तरी उठणार नाही. काम झालं का? हो शेठ, ही पत्रिका बघ. एका तासात त्या गुरुजींनी पत्रिका बनवून दिली. अरे आधी थोडे किरकिर करत होते, मग मी तुझं नाव सांगितलं, पटकन तयार झाल्या पत्रिका बनवून दिल्या. आणि ते हे बघ, हा दाखला पण बनवून घेतला एका मित्राकडून मी. हा, एक नंबर, शाबास. एक टेन्शन गेलं बाबा. ही शक्तीची जन्मपत्रिका आणि जन्म दाखला हा जर उद्या घेऊन गेलो नसतो ना तर माझं काही खरं नव्हतं. वहिनी साहेब एवढा डापरला असतं ना माझ्यावर. चला आता हे पेपर न्यूज सरकारनं दिले की सरकार खुश आणि त्या शक्तीला पण काही कळणार नाही.
हाय. शक्तीचा मेसेज. माझा आवाज तिच्यापर्यंत पोचला की काय? हाय. वहिनीचा मेसेज आहे वाटतं. एवढ्या रात्री हा चालायचंच. आता एवढ्या रातच्याला पण तू त्यांची कामं करून देते म्हणल्यावर चालायचंच. पण शेठ मी काय म्हणतो, तुझ्या मनात हाय ते बोलून टाक ना, तुझ्या मनातलं. शेठ प्रेम असं लपवायचं नाही. तू बोल बिंदास, मी आहे तुझ्या सोबत. मनातलं बोलू? निघ. नाही तर असा तुडवेन ना, लपायला पण जागा मिळणार नाही तुला. चल निघ. हा बोलायचं जमानत नाहीये बा. निघतो का आता? नफरत की दुनिया को दूर छोड़. हाय. हाय. बोलू शकतो? बोल ना. काय झालं? अम्मा जरा वेगळीच वागते आज. मगाशी बाहेरून आली ती आपल्याच तंदिरीत होती. कसला एवढा विचार करते माहिती नाही. टेन्शन मध्ये दिसते. आज दुपारी तुम्ही दोघं एकत्र काहीतरी बोलत होता. तुझ्याशी काही बोलली आहे का ती? नाही, माझ्याशी काही बोलल्या नाहीत अम्मा. अच्छा. आणि माझ्यामुळे तर त्या अजिबात टेन्शन मध्ये नाहीयेत. शंभू महादेवाची शपथ. जेवण झालं? जेवण म्हणजे? अगं, जेवण म्हणजे जेवण झालं का? अवघडच बाबा. जेवण केव्हा झालं? काय भाईसाहेब, इतक्या सकाळी सकाळी तयार होऊन कुठे निघालात? आलेच, ते काम उरकून येते. इतक्या सकाळी? हो, वेळ दौडून चालणार नाही. लवकरात लवकर ते काम केलं पाहिजे. बरं 10 मिनिटं थांबा, मी पटकन तयार. नको, तुम्ही शिवा आल्यानंतर ये. मी पुढे जाते. आज ते काम उरकूनच टाकायचंय मला. आता सगळं कळलंच आहे, तर वेळ वाया नको घालवायला. आलेच. शक्ती, माझी पूजा करून झाली आहे बघ. ये लवकर शंख वाजवायला.
हो आले. मॅडम तुम्ही इथे? तुझा भूतकाळ मला इथे घेऊन आलाय. तू यांची मुलगी नाहीयेस. हे तुझे खरे आई बाबा नाहीयेत.